रो आय नो पैसे गेले हे खरंच खूप वाईट झालंय, बट फॉर गॉड सेक आता बास ना, बास आता ते पैसे देण्यासाठी तू किंवा बाबा प्लीज काही करू नका. आय एम रिक्वेस्टिंग यू, लेट्स जस्ट फॉरगेट अबाउट इट. नो अतिरा यार, तू असं कसं बोलतेस? तुला माहिती आहे ना, अगं बाबांनी शब्द दिलाय तुझ्या दादाला. सो व्हॉट रो, इट्स ओके. बाबांना कुठे माहिती होतं पैसे चोरीला जाणार आहेत ते. सो आता पैसे परत दिले नाही तरी चालेल. ओके, हवं तर मी पिंट्या दादाशी बोलीन आणि ही विल अंडरस्टँड. ओके, आणि तसंही मला आई म्हणतच होत्या पिंट्या दादाशी बोल म्हणून. सो एक सेकंड, आई तुला असं म्हणाली? या बट रो प्लीज चिल. ओके, डोंट ओव्हर रिॲक्ट. त्यांना स्ट्रेस आला असेल म्हणून त्या. काय स्ट्रेस आला असेल अधीरा? एवढं सगळं झालंय तरी जराही गिल्ट नाहीये त्याच्यामध्ये. गॉड रो, असं नाहीये. ओके, असं नाहीये. इनफॅक्ट जे काही झालं ना त्याचा सगळ्यात जास्त गिल्ट त्यांना आलाय. इट्स जस्ट दॅट शी कांट एक्सप्रेस हरसेल्फ. त्यांना ना एक्सप्रेस करता नाही येत एवढंच. आणि म्हणूनच ना मला असं वाटतंय म्हणूनच पिंट्या दादांनी त्यांना माफ केलेलं असणार आहे. आय एम शुअर. यु नो पिंट्या इज सो अंडरस्टँडिंग आणि म्हणूनच त्यांना. हो, आय नो. पण मी तुला आधी म्हणालोय ना अधीरा, अगं आईला इतकं सिरियसली नको घेत जाऊस. आणि लिसन, तुझ्या पिंट्या दादाशी तू याबद्दल काही बोलणार नाहीयेस. प्लीज, काही बोलणार नाहीयेस. हे बघ अधीरा, सर तू बोललीस ना तर बाबा हर्ट होते आणि मी सुद्धा. सी रो ऐक ना रो. शेळकी, गुड मॉर्निंग मॅडम. ते राहू दे, मी काय सांगते ते ऐका आधी. मॅडम समर सरांनी अर्जंट बोलवलंय, मी जरा जाऊन येऊ. एक मिनिट, आधी माझं ऐकायचं. मी तुम्हाला काय सांगते ते नीट ऐका. सर आत येऊ? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पाणी हवंय तुम्हाला? आणि सर तुम्हाला काय हवंय का? म्हणजे तुम्हाला कुठली माहिती हवी असेल, इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला आधी सांगा ना, म्हणजे मी ती तशी घेऊन येतो. नाही, मला इन्फॉर्मेशन हवीच आहे, पण ती ऑफिसच्या संदर्भातली नको आहे. मग मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. प्रश्न मला काय काय सर? शेळके, तुम्ही अंशुमनकडनं तुमच्या पर्सनल कामासाठी पैसे घेतले होते? हो सर, काय झालं ते आमच्या घरी आहे ना, म्हणजे माझी सासूबाई आहे ना खूप आजारी होती हो, त्यामुळे मला पर्याय नव्हता. मी अंशुमन सर खूप देवासारखे धावून आले माझ्यासाठी ते, म्हणून मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते सर. नाही, तुम्ही पैसे घेतले होते का हे तुम्हाला विचारत नाहीये. तो तुमच्यातला आणि अंशुमधला व्यवहार आहे. तुम्ही अंशुमनला पैसे जे परत केलेत ते या फोटोमध्ये दिसणाऱ्या नोटांचे सिरियल नंबर आणि तुम्ही त्याला परत केलेल्या नोटांचे सिरियल नंबर हा एकच आहे. हां, या नोटा तुम्ही अंशुमनला दिल्या? मला सांगा, हे पैसे म्हणजे या नोटा तुमच्याकडे कशा आल्या? तर सर काही योगायोग आहे हो सर. म्हणजे बघा ना सर, ॲक्च्युली काय सर, हे पैसे माझ्याकडे आले नाही असं नाही, म्हणजे हे पैसे आल्यानंतर मी अंशुमन सरांना दिले. पण काय सर, माझ्या हाताखाली खूप मुलं काम करतात आणि ते बऱ्याच ठिकाणून कलेक्शन करतात आणि आपल्या कंपनीचा व्यवहारही काही प्रमाणात कॅशमध्ये होतो. मग सर नेमके हे पैसे मला कोणाकडून मिळाले हे मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकणार सर. ते म्हणजे जेमतेम एक दिवस झालाय, म्हणजे गेल्या 24 तासात या नोटा अनेक ठिकाणी फिरून इथे आल्यात. सर सॉरी, माफ करा मला, पण सर मी तुम्हाला आत्ता ठामपणे सांगू शकत नाही. पण सर तुम्ही काळजी करू नका, मी याची चौकशी करतो सर. चौकशी करतो आणि तुम्हाला त्याचं उत्तर देतो. हां दादा, अशा नोटा काही कुठेही असतात, कसं शोधणार? आपण एक काम करूया का, पोलिसांना कळवूया का आपण, म्हणजे पोलीस तपास सुरू करतील ना. नाही, नको. ठीक आहे शेळके, तुम्ही जाऊ शकता.
थँक्यू आलो हा. दादा खरंच सॉरी, मला नाही माहित ते पैसे कुठून आले. सगळा घडलेला प्रकार लक्षात आलाय माझ्या अंशू. तुझी यात काही चूक नाही. जातो. मी आलेच. वाईट वाटलं असेल त्याला. अंशू, अंशू. स्वानंदी मॅडम, ही शेवटची वेळ होती. कसली? तुमच्या सांगण्यावरनं माझ्या जवळच्या माणसांची उलट तपासणी घेण्याची ही शेवटची वेळ. 4 दिवसांपूर्वी त्या लॉकरच्या बाबतीत असंच झालं आणि आजही तेच होत आहे. खरंच मुद्दाम नाही. मुद्दाम का चुकून हा प्रश्नच नाही. माझ्या भावावर, माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे यापुढे कुठलीही अशा प्रकारची गोष्ट जर तुमच्या मनात आली ना, तर तो गैरसमज असेल हे लक्षात ठेवा. आय होप अंशुमनचं काही चुकलं नाही हे तुम्हालाही पटलं असेल. चोरी करतो हा? पैसे कुठे ठेवले? ये सिनियर सिटीजनवर हात उचलता लाज नाही वाटत तुम्हाला? कुठे ठेवले पैसे? हा एक नवीन आणले. ज्या एरियात सर्पदरून हल्ला झाला ना, त्या एरियात हा भाईगिरी करत होता. काय रे भाई असत नाही सर. मग दाखवू इकडचा भाई कोण आहे? त्या काकांना फोन करून बोलवून घ्या. एकदा त्यांची ओळख पटवू द्या. मग ह्यांना बघतो बरोबर मी. हो सर. सांगते तेच कर. कळलं? बस ते. अरे काय केलंस? मला अजिबात आवडलेलं नाहीये अंशू हे. अरे स्वानंदी तुझी वहिनी आहे. तुझ्या आईसारखी आहे ती. तिने हे सगळं केलं म्हणजे तुझी काहीतरी चूक असणार. तूच खोटं बोलतोयस. नाहीतर ती आपल्या घरात फूट का पाडेल? भावाभावांमध्ये का भांडण लावेल ती? स्वतःच्या माहेरच्यांची चूक झाकण्यासाठी ती सासरच्यांमध्ये असं नाही नाही अशी फूट ती नाही पाडणार. हा अंशू. मॉम प्लीज, हे बघ मला काहीच कळत नाहीये काय होते. प्लीज ट्रस्ट मी. आधी चुका करायच्या मग रडत बसायचं. अंशुमन, काय झालंय? काही नाही रे समर. त्या दिवशी पण कॅश मध्ये असाच गोंधळ केला ना ह्यांनी. 1 मिनिट काकू, मला बोलू दे. अंशुमन, काय झालंय? सॉरी दादा, माझ्याकडून सारख्या चुकाच होत असतात. हे बघ, त्या दिवशी रोहनच्या आईने पैसे मागितले म्हणून तुम्ही त्यांना घाई गडबडीत दिले आणि आता मॅनेजरने तुम्हाला पैसे दिले ते तू घेतलेस. यात तुझी काहीच चूक नाहीये. फक्त ही अशी सिच्युएशन टाळण्यासाठी मी कायम सांगत असतो की मला लूपमध्ये ठेवत जा. बरोबर आहे ना? हो दादा. इथून पुढे ठेवशील ना? दादा एक विचारू? वहिनीला माझ्याबद्दल काही प्रॉब्लेम आहे का? माझं अजून काही चुकलंय का? म्हणजे माझ्यामुळे चुकून ते ऑफेंड झालेत का? असं काही नाही अंशू. पण मला कळतं की त्यांच्यामुळे तू नक्की दुखावला गेलास आणि त्यांच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतो. सॉरी.